नमस्कार. अमरकथामध्ये तुमचं मनापासून स्वागत. स्वामी मालिकेतील रमाबाई पेशवे, सोनपरीमधील परी आणि राजा शिवछत्रपतीमधील राजमाता जिजाऊ अशा अनेक संस्मरणीय भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मृणाल कुलकर्णी यांचा जन्म, शिक्षण, अभिनयाची सुरुवात, गाजलेल्या मालिका, चित्रपट, दिग्दर्शन आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत. तसंच त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे यांच्याबद्दलही थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही अमरकथावर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 21 जून 1968 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव मृणाल देव आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनय, साहित्य आणि वाचनाची आवड होती. घरातील शैक्षणिक वातावरणामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. अभिनयाची आवड असतानाही त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी पुणे विद्यापीठातून भाषाशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. म्हणजेच अभिनयासोबतच त्यांनी आपल्या शिक्षणाचीही उत्तम सांगड घातली. मृणाल कुलकर्णी यांनी अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दूरदर्शनच्या त्या काळात ऐतिहासिक आणि साहित्यिक मालिकांना विशेष महत्त्व होते. याच काळात त्यांनी स्वामी या गाजलेल्या मालिकेत रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. वयाच्या किशोरवयात त्यांनी साकारलेली रमाबाईची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या भूमिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांना घराघरात ओळख मिळाली आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला मजबूत सुरुवात झाली. स्वामीनंतर मृणाल कुलकर्णी यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्यांच्या भूमिका केवळ संवादापुरत्या मर्यादित राहत नाहीत. चेहऱ्यावरील भाव, संवादफेक आणि व्यक्तिरेखेतील भावनिक बाजू त्या अतिशय सहजपणे प्रेक्षकांसमोर आणत. यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांना मिळत गेल्या. मृणाल कुलकर्णी यांच्या कारकिर्दीतील आणखी एक अत्यंत लोकप्रिय भूमिका म्हणजे सोनपरी. हिंदी टेलिव्हिजनवरील या मालिकेने विशेषतः मुलांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेली परीची व्यक्तिरेखा प्रेमळ, आपुलकीची आणि जादुई अशी होती. त्यामुळे त्या केवळ मराठी प्रेक्षकापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर हिंदी प्रेक्षकांमध्येही त्यांची मोठी लोकप्रियता निर्माण झाली. आजही अनेक प्रेक्षक त्यांना प्रेमाने सोनपरी म्हणून आठवतात. मृणाल कुलकर्णी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रातही अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या. अवंतिका या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या अभिनयातील साधेपणा आणि भावनिक अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत राहिली. त्यांनी हिंदी मनोरंजन क्षेत्रातही अनेक मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम केले. मृणाल कुलकर्णी यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे राजमाता जिजाऊ. राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी जिजाऊ साहेबांची भूमिका साकारली. जिजाऊंच्या व्यक्तिरेखेतील कणखरपणा, ममत्व आणि स्वराज्याची प्रेरणा या भावना त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळे ही भूमिकाही त्यांच्या कारकिर्दीतील लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक ठरली. मृणाल कुलकर्णी यांनी फक्त अभिनय क्षेत्रातच काम केले नाही, त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले. रमा माधव या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. इतिहासातील व्यक्तिरेखा आणि त्या काळातील वातावरण पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रपटातून केला. यामुळे मृणाल कुलकर्णी यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर दिग्दर्शिका म्हणून झाली. आता जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मृणाल कुलकर्णी यांचा विवाह रुचिर कुलकर्णी यांच्याशी झाला. दोघांना विराजस कुलकर्णी हा मुलगा आहे. विराजसनेही आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. तो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या कुटुंबातील आणखी एक ओळखीचा चेहरा म्हणजे त्यांची सून शिवानी रांगोळे. शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री आहे. मालिका आणि इतर मनोरंजन प्रकल्पांमधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या विवाहानंतर मृणाल कुलकर्णी यांच्या कुटुंबात आणखी एक अभिनेत्रीची भर पडली. विशेष म्हणजे मृणाल आणि शिवानी यांच्यातील नातं अनेकदा सोशल मीडियावरही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतं. मृणाल कुलकर्णी यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. किशोरवयात स्वामीमधून सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने पुढे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात
आपली वेगळी ओळख निर्माण केली. रमाबाई पेशवे सोनपरीपर्यंत, अवंतिकापासून राजमाता जिजाऊपर्यंत आणि अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत त्यांनी विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासामुळे त्या मराठी मनोरंजन विश्वातील एक आदरणीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. असा होता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा अभिनय, दिग्दर्शन आणि कुटुंबाचा सुंदर प्रवास. तुम्हाला मृणाल कुलकर्णी यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडली? रमाबाई पेशवे, सोनपरी की राजमाता जिजाऊ? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच मनोरंजक जीवनकथा पाहण्यासाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक जीवनकथेसोबत. धन्यवाद.